अख्ख्या दुनियेला माहिती आहे त्यांच्याकडे पैसे किती आणि आमच्या किती. त्यांच्याकडे 2-2 कोटीच्या गाड्या रीलमध्ये फिरवतात. मला यांनी हे दिलं मला ते दिलं. आणि ती जी म्हणली तर पैशाचा वापर केला. यांच्याकडे फुकण्या पडले का पैसे वाटायला. यांनी ऑनलाईन लोकांना जे पैसे पाठवले साहेब, लोकांच्या अकाउंटला पैसे गेल्यात, ते पण आहे ना इन्कम टॅक्सवाल्यांनी आता चेक केलं पाहिजे. यांच्या नातेवाईकांच्या अकाउंटवरून किती किती पैसे गेल्यात. 5-5 आणि 10-10 हजार रुपयांनी लोकांना अकाउंटला पैसे पाठवल्यात. आणि हे म्हणलं का आम्ही पैसे वाटल्यात. दुसरा विषय ड्रग्सचा विषय म्हणतात. यांना सर्वात पहिलं म्हणायचं ड्रग्स बनवणारी कंपनी कोणाची, ड्रग डीलर कोण आहे, आणि यांच्याच नातेवाईकातली जी ड्रग्स खातात त्यांना आवरा पहिलं. आमच्यात तर कोण नाही ड्रग्स खाणार आणि ड्रग्स पिणारे कोणी. पोलिटिशियनला नाव आहे त्या लोकांची, जाऊन पोलिटिशियनला चेक करा. यांचेच नातेवाईक आढळतील त्या ड्रग्स खाणाऱ्यामध्ये. यांना स्वतःचे नातेवाईक आवडता येणार. ते काय लोकांना आरोप करतात ड्रग खाऊन इलेक्शन केलं आणि पैसे वाटून इलेक्शन झालं. यांनी फॉर्म भरला त्या टाइमला कितीचे शिव होते यांची फुलं वायाला. आणि काय समजा पैशाचं कानूर मेसाईमध्ये यांनी पाईप दिले. यांनी फुकट पाईप आणले काय यांची कोणाची घरची कंपनी ती. पण त्यांनी जी बाईट दिली ही चुकीच दिली. त्यांनी बाईट द्यायला नव्हतं लागत. आणि आता इलेक्शनच्या काळात मी त्यांच्यावर कोणती टीका नव्हती केली. त्यांनी मला मजबूरून ही टीका करायला लावली आणि पर्सनल विषयावर बोलायला लावलं. ड्रग्सचा विषय असन याचा विषय असन तर ड्रग्स माझे नातेवाईक खात नाही. ड्रग्स यांचे नातेवाईक खातात. रात्रंदिवस आम्ही जागलो मान्य करू, पण आम्ही ड्रग्स खाणार नाही. आम्ही तंबाखू खातो मी मान्य करीन, पण मी ड्रग्स नाही खात. आणि यांना कसं काय माहिती ड्रग्स खाल्ल्या झोपा येत नाही. मग खात्यात का काय ड्रग्स. मी लपवत नाही कारण मी व्यसन नाही. मला एक तंबाखूचे व्यसन आहे नाही. आपण दारू पित नाही ड्रग्स खात. मग नक्कीच आणि यांचे मी नातेवाईक दाखवीन ड्रग्स खाणार साहेब.